रोटरी क्लबच्या 14 शाखांनी एकत्र येऊन रोटरी मूव्हमेंट अंतर्गत आज कोल्हापुरात 3 ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। या उपक्रमाला कोल्हापूरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तिन्ही ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरात 290 बाटल्या रक्त संकलन झालंय। रोटरी क्लबतर्फे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यात एकूण 150 ठिकाणी आज रक्तदान शिबिर पार पडलं। रोटरी मूव्हमेंट अंतर्गत कोल्हापुरातील 14 क्लबनी एकत्र येऊन आज रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवला। नागळा पार्कातील राजर्षी शाहू ब्लड बँक, परीघ पुलाजवळील हॉटेल रणजित आणि गुजरीतील सराफ व्यापारी संघामध्ये रक्तदान शिबिर पार पडलं। हॉटेल रणजितमध्ये झालेल्या शिबिरामध्ये रोटरी क्लब ऑफ शिरोली MIDC, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल, रोटरी क्लब ऑफ करवीर आणि कोल्हापूर रिअल्टर्स वेलफेअर असोसिएशन सहभागी झाले होते। रोटरी कोल्हापूर मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रदीप पासमल, सचिव श्रीधर एसणे, सचिन लाड, खजिनदार स्मिता सावंत, रोटरी क्लब ऑफ शिरोली MIDCचे सचिव संदेश पाटील, रोटेरियन किरण पाटील, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयलच्या अध्यक्षा स्मिता सावंत, सचिव तेजस्वी नायर, कोल्हापूर रिअल्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रत्नेश शिरोळकर, सचिव राहुल दुकाने, सुशांत गोरे आणि रोटरीचे सभासद उपस्थित होते। दरम्यान गुजरी इथल्या सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडलं। यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनचे अध्यक्ष अमर शेरवाडे, सचिव सचिन लाड, कोल्हापूर हेरिटेजचे अध्यक्ष अमित पुनामिया, सचिव जयेश गांधी, कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष प्रदीप भारमल, सचिव अतुल भालेकर आणि रोटरीचे सदस्य उपस्थित होते। तर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विशाल शिराळे आणि माजी नगरसेवक किरण नकाते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रोटरी क्लबमधील डॉक्टर्स आणि CA यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर तिसरं रक्तदान शिबिर नागाळा पार्कातील राजर्षी शाहू ब्लड बँक रोटरी समाजसेवा केंद्रात पार पडलं। यावेळी चॅनेल Bचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, रोटरी कोल्हापूर मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रदीप पासमल, सचिव श्रीधर सासने, सचिन लाड आणि स्मिता सावंत यांच्यासह रोटरी क्लब ऑफ गारगीटच्या अध्यक्षा सविता पदे, रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वच्या देवयानी घाटगे आणि रोटरी क्लब सनराईजचे योगेश रस्ते यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते। या शिबिरात रक्तदान करून पृथ्वीराज महाडिक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला।